रेशन कार्ड लाभार्थ्यांना आता पैसे त्यांच्या अकाउंटवरती पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पहा, हे जे आहे ते मे 2025 मध्ये 830 रुपये पडलेले आहेत। तसेच ऑक्टोबर 2025 मध्ये 858 रुपये, नोव्हेंबर 2025 मध्ये 949 रुपये, तसेच जानेवारी 2026 मध्ये 903 रुपये, फेब्रुवारी 2026 मध्ये 858 रुपये, मार्च 2026 मध्ये 858 रुपये, 8,781 रुपये जे आहे ते एकूण भेटलेले आहेत। आता हे पैसे तुम्हाला पण पडलेत का नाही कसं चेक करायचं आहे, आणि तुम्हाला जर हे पैसे पडले असतील तर तुम्ही तुमच्या अकाउंटवरती बँकेमधून कसे काढायचे संपूर्ण ए टू झेड माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एका ब्राउझरमध्ये यायचं आहे, RCM टाईप करायचं आहे। RCM टाईप करून तुम्हाला हे सर्च करायचं आहे। आता आपण जे आहे ते सर्च केलेलं आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी पहा, RCM तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन झालेली आहे। rcm-mahfood.gov.in गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते rcm-mahfood.gov.in ही वेबसाईट ओपन होणार आहे। तुमच्याकडे जर ही वेबसाईट असेल तर डायरेक्ट या वेबसाईटवरती क्लिक करून या, नसेल तर मला कमेंट करा, तुम्हाला ही वेबसाईट जी आहे तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल। कारण का या ठिकाणी बऱ्याचशा फेक वेबसाईटवर तुम्ही जाऊन रजिस्टर करू शकतात, परंतु जी ओरिजिनल वेबसाईट आहे यावरतीच यायचं आहे। वेबसाईट असेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट या किंवा मला कमेंट करा, तुम्हाला ही वेबसाईट भेटून जाईल। आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा जे आहे तुमचं साइन इन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जे आहे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी क्लिक करून घ्या। पहिल्यांदा साइन इन अँड रजिस्टर यावरती क्लिक केलं, त्यानंतर आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन आहे पब्लिक लॉग इन। 3 नंबरचं जे ऑप्शन आहे पब्लिक लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। पब्लिक लॉग इनवर क्लिक केल्यानंतर रजिस्टर युजर यावरती क्लिक करा। रजिस्टर युजरवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे हे पेज ओपन होणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड नंबरने तुम्ही लॉग इन करू शकतात। आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आणि गेट OTP वरती क्लिक करायचं आहे। तुम्ही जर आधार कार्डने नसाल लॉग इन करणार तर तुमच्याकडे दुसरा एक ऑप्शन आहे, यूजर नेम आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकायचा आणि साइन इन म्हणजे हे एक लॉग इन करायचं आहे। तसेच 3 नंबरचं ऑप्शन आहे, तुमच्याकडे रेशन कार्ड नंबर असेल तर रेशन कार्ड नंबर कॅप्चा टाकायचा आहे आणि गेट OTP वरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुमच्याकडे 3 पर्याय आहेत, तिन्हीपैकी कुठल्याही एका प्रकारे तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकतात आणि जे आहे तुम्हाला रेशन कार्डचे पैसे तुम्हाला कसे भेटतात हे पाहू शकतात। तर मी जे आहे ते या ठिकाणी पहिल्यांदा आधार कार्ड नंबर टाकून लॉग इन करणार आहे। मी या ठिकाणी आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकला आहे। आता गेट OTP वरती क्लिक करतो। अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते गेट OTP वरती क्लिक करायचं आहे। आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येईल, तो आपल्याला OTP एंटर OTPमध्ये टाकायचा आहे। तर मी OTP पण टाकलेला आहे। आता आपल्याला व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, आपल्यासमोर जे आहे ते आपली रेशन कार्ड अशा प्रकारे ओपन होणार आहे। प्रोफाईल बघायचे आहे। या ठिकाणी पहा, कोपऱ्यामध्ये प्रोफाईल नाव दिलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला काही कारणास्तव संपूर्ण नाव दिसत नाही आहे, परंतु तुमचं या ठिकाणी ह्या कोपऱ्यामध्ये संपूर्ण नाव दिसणार आहे। तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी ह्या प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे। प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक साईडला बारका अक्षरामध्ये प्रोफाईल ऑप्शन दिसणार आहे। या ठिकाणी पुन्हा हे तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे प्रोफाईलवरती। आता या प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव दिसेल, तुमच्या ज्यांचं नावावरती रेशन कार्ड आहे त्यांचं या ठिकाणी नाव दिसणार आहे। त्यानंतर या ठिकाणी त्यांचं जनरल, नंतर मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस हे संपूर्ण या ठिकाणी माहिती भेटून जाईल। जर त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर भेटला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे। तुमच्या रेशन कार्डला जर मोबाईल नंबर जोडलेला नसेल तो पण या ठिकाणी जोडून घ्या। रेशन कार्डला मोबाईल नंबर कशा प्रकारे जोडायचा आहे तर इथं तुम्हाला सांगतो, अगदी 2 मिनिटांमध्ये देतो। तर या ठिकाणी पहा, एक एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे, ह्या एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी एडिट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जोडायचा असेल तर या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे मोबाईल नंबरचं। तर मोबाईल नंबर तुमचा जोडलेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर जोडून घ्यायचा आहे। तुमचा जेही नंबर असेल तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचा आहे। तुमचा जो मोबाईल नंबर असेल तर या ठिकाणी टाईप करा आणि मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही समोर या ठिकाणी पहा, आपण या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक केलेलं आहे। सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते आता सेव्ह करायचा आहे का मोबाईल नंबर, तर हो म्हणायचं आहे। या ठिकाणी हो ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला मोबाईल नंबर जे आहे ते सेव्ह होणार आहे आणि जे आहे ते आपल्या रेशन कार्डला आपला मोबाईल नंबर या ठिकाणी जे आहे ते लॉग इन होणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईल नंबर पण जॉईन करू शकतात आपल्या रेशन कार्डला। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला तुमचं रेशन कार्ड संपूर्ण डिटेल या ठिकाणी माहिती भेटेल, परंतु आपल्या रेशन कार्डवरती पैसे किती रुपये भेटतात, कसे भेटतात हे तुम्हाला जे आहे ते आपल्या रेशन कार्डच्या मेरा रेशन ॲपवरून तुम्हाला पाहता येणार। मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, मेरा राशन हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे।
त्यावरती तुम्हाला समजून येईल की तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती किती रुपये आलेले आहेत. तुम्हाला ह्यामध्ये 100% समजणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जे आहे ते अशा प्रकारे मेरा राशन ॲपचं तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं तुमच्या मोबाईलमध्ये. मी इन्स्टॉल केलेलं आहे. ओपनवरती क्लिक करतो. ओपनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अलाव करायचं या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला परमिशन दिल्यानंतर आपण जे आहे ते आपल्यासमोर अशा प्रकारे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असं येईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला भाषा निवडायची आहे. इंग्लिश, हिंदी, मराठी, जी तुम्हाला परफेक्ट वाटेल ते तुम्ही क्लिक करा. मी जे आहे ते या ठिकाणी इंग्लिश भाषेवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट यावरती क्लिक करूयात. नेक्स्ट यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा गेट स्टार्ट यावरती क्लिक करूयात. आपण गेट स्टार्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते आपल्या घरामधील ज्यांचं रेशन कार्डमध्ये नाव आहे, ज्यांचं आधार कार्ड लिंक केलेलं आहे रेशन कार्डला, अशा आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला साईडला कॅप्चा दिसतो, तो आपल्या या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. आता आपण आधार कार्ड नंबर कॅप्चा टाकलेला आहे, आधार कार्ड नंबर टाकलेला आहे. आता लॉग इन विच OTP वरती क्लिक करूयात. तर आपण लॉग इन विच OTP वरती क्लिक केलेलं आहे. तर आपल्याला आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येईल. जोही आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती OTP येईल. तर आपल्याला इथं ओके करायचं आहे आणि आलेला OTP आपल्याला ह्या अंकामध्ये टाकायचा आहे. 6 जे आहे ते 6 अंकामध्ये टाकायला घ्यायचा आहे. OTP आपल्याला आला आहे, OTP आपण टाकलेला आहे. तर OTP टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर आपण जे आहे ते आपला OTP व्हेरीफाय सक्सेसफुल झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. आता आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन भेटणार आहेत. आपल्याला एमपिन तयार करण्यासाठी सांगत आहेत. तुम्हाला जर एमपिन तयार करायचं असेल तर करा, नसेल तर तुम्ही या ठिकाणी क्रिएट नाववरती क्लिक करून एमपिन तयार करू शकतात. आणि नाही करायचं तुम्ही या ठिकाणी स्किप करू शकतात. तर आपल्याला जे आहे ते एमपिन तयार करायचं आहे. आपण क्रिएट नाववरती क्लिक करूयात. क्रिएट नाववरती क्लिक करून आपण एमपिन तयार करणार आहोत. तुम्हाला जोही सोपा तुम्हाला पाठ असतं, म्हणजे सोपं जे अक्षर आहे तुमचे ते या ठिकाणी तुम्ही पिन तयार करू शकतात. तुमचा जोही एमपिन असेल तो एमपिन तयार करा आणि एकदा नेक्स्टवरती क्लिक करायचे. नेक्स्ट केल्यानंतर आणि एकदा कन्फर्म करायचा आहे. पिन एंटर पिन करायचा आहे आणि जे आहे ते आपल्याला क्रिएट पिन यावरती क्लिक करायचं आहे. तर आपण क्रिएट पिनवरती क्लिक करूयात. आता या ठिकाणी पहा आपला जे आहे ते पिन तयार झालेला आहे. या ठिकाणी पहा हॅज बीन सेव्ड. आता ओकेवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे आहे ते या ठिकाणी आपल्याला रेशन कार्ड ओपन होणार आहे, परंतु त्या अगोदर आपल्याला काही परमिशन द्यायचे आहेत. या ठिकाणी पहा युजिंग जे आहे ते ॲपवरती क्लिक करायचं आहे पहिल्या ऑप्शनवरती या ठिकाणी. तसंच या ठिकाणी पहा इथे ऑप्शन दिलेलं आहे, त्यावरती आपले क्लिक करायचे किंवा स्किप करायचं आहे. स्किप केलेलं आहे. स्किप करून आपण संपूर्ण आपलं रेशन कार्ड आपल्यासमोर ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचं रेशन कार्ड तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला पैसे कुठे भेटतात तुम्हाला डायरेक्ट सांगतो, बाकीचं काही सांगत नाही आहे. तर तुम्हाला डायरेक्ट खाली यायचं आहे आणि या ठिकाणी बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा हे पैसे जे आहेत ते मे 2025मध्ये 830, तसेच नोव्हेंबर 2025मध्ये 949 म्हणजे 950 रुपयाच्या आसपास, तसेच जानेवारी 2026मध्ये 903 रुपये आलेले आहेत. मार्च 2026मध्ये 858 रुपये आलेले आहेत. असे एकूण 8,781 रुपये जे आहेत ते आलेले आहेत. तर हे पैसे जे आहेत तुम्हाला कशाचे आलेले आहेत, काय आले आहेत, या ठिकाणी कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी हे पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होत नाहीत, फक्त या ठिकाणी दाखवले जातात. परंतु बऱ्याच लाभार्थ्यांचं या ठिकाणी कमेंट होती की आम्हाला पैसे जे आलेले आहेत ते कसे काढायचे सांगा. परंतु मित्रांनो हे पैसे काढता येत नाहीत आपल्याला. हे फक्त पाहण्यासाठी भेटतात, परंतु हे पैसे काढता येत नाही आहेत. बऱ्याच लाभार्थ्यांना हे प्रश्न पडलेला आहे. हे पैसे काढता येत नाहीत कारण का हे पैसे जे आहेत ते सबसिडी स्वरूपात येतात, परंतु आपल्याला जे धान्य भेटलेलं आहे त्या धान्याचे पैसे असू शकतात. आणि तुम्हाला पण पैसे अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये दिसतात का नाही, नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की पुढे चालून आता बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना पैसे पण भेटत आहे, त्यावरती शासन निर्णय पण आलेला आहे. त्यावरती आपण पुढे व्हिडिओ बनवूयात रेशन कार्ड संदर्भात. ज्या लोकांना रेशन कार्डवरती पैसे पडतात हे खरं आहे, परंतु या ठिकाणी पहा काही लोकांना पडत नाही आहेत, कारण की काही जिल्ह्यांसाठी ती योजना आहे रेशन कार्डवरती पैसे देण्यासाठी. उर्वरित जिल्ह्यांसाठी ती योजना नाही आहे. कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवर पैसे भेटतात हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे पडतात का नाही नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.